हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू इक्विलिब्रियम सायन्स हब. आपण स्टार्ट केलाय कार्बन कंपाऊंड्स आणि कार्बन कंपाऊंड्स मध्ये आपण बघत होतो आययुपीएसी नेमिंग. आणि आययुपीएसी नेमिंग मध्ये नेक्स्ट फंक्शनल ग्रुप जो आपल्याला बघायचा आहे तो फंक्शनल ग्रुप असणार आपला ईस्टर. सो नेक्स्ट फंक्शनल ग्रुप ज्यासाठी आपल्याला आययुपीएसी नेमिंग बघायचा आहे तो असणार आहे ईस्टर. आणि याला डिनोट करू आपण सी डबल बॉन्ड ओ बॉन्डेड विथ ओ आणि याच्या दोन्ही साइडने असेल कार्बन कार्बनची चेन. तर बघू शकता ईस्टर हा फंक्शनल ग्रुप असेल आणि यासाठी आपल्याला बघायचं आययुपीएसी नेमिंग. फर्स्ट एक्झाम्पल बघू शकता तुम्ही CH3 C डबल बॉन्ड O O CH3. तर बघू शकता एक एक्झाम्पल घेतला आपण आणि यामध्ये आपल्याला लक्षात येत आहे एक साइडने आपला जो कार्बनची चेन आहे त्याला अटॅच असेल C डबल बॉन्ड O. बघू शकता एक साइडने अटॅच असेल C डबल बॉन्ड O, तर अदर साइडनी जो बॉन्ड असेल तो असेल ऑक्सिजन सोबत. आता ज्या साइडने आपल्याला C डबल बॉन्ड O दिसत आहे त्या साइडचा जो कार्बनची चेन आहे, बघू शकता ज्या साइडने C डबल बॉन्ड O कार्बनच्या चेनला अटॅच आहे त्याला घ्यायचं आपल्याला पॅरेंट आणि हा जो CH3 असेल जो O सोबत आहे किंवा O सोबत जोही ग्रुप असेल त्याला घ्यायचा आपल्याला सबस्टिट्यूट. तर हा असेल सबस्टिट्यूट. बघू शकता याला घ्यायचं आपल्याला सबस्टिट्यूट. तर याला घ्यायचं आपल्याला पॅरेंट. मीन्स मेन पॅरेंट जे नेमिंग असेल ते येईल C डबल बॉन्ड O ज्या कार्बन चेन सोबत अटॅच असेल त्यावरून आणि सबस्टिट्यूटला घेऊ आपण ऍज अ सबस्टिट्यूट. बघू शकता जो O सोबत अटॅच असेल तो असेल सबस्टिट्यूट. तर याचा आययुपीएसी नेमिंग लिहिताना बघू शकता सबस्टिट्यूट जो आहे त्याला लिहायचं आपल्याला अल्किल ग्रुप. सबस्टिट्यूटला आपण लिहू ऍज अ अल्किल. सबस्टिट्यूट जो आहे त्याला लिहू आपण ऍज अ अल्किल. तर बघू शकता CH3 जो अल्किल असेल तो असेल मिथिल. तर बघू शकता CH3 जो अल्किल ग्रुप असेल तो असेल मिथाइल. तर मिथिल और मिथाइल. तर बघू शकता मिथाइल. त्यानंतर यामध्ये बघू शकता C डबल बॉन्ड O अटॅच टू CH3 आहे आणि याला घ्यायचं आपल्याला मेन पॅरेंट. तर यामध्ये आपल्याला बघावं लागेल नंबर ऑफ कार्बन ऍटम्स. नंबर ऑफ कार्बन ऍटम्स जर बघितले आपण तर C डबल बॉन्ड O मध्ये असेल एक कार्बन, सो 1 अँड आणखी एक कार्बन असेल 2. असे 2 कार्बन्स प्रेझेंट आहे. 2 कार्बन्स प्रेझेंट असेल तर याला लिहू आपण बघू शकता इथेन. 2 कार्बन असेल तर लिहू आपण याला इथेन. इथेन मधला E जो आहे तो आपल्याला रिप्लेस करायचा आहे पॅरेंट्सच्या वेळेस OATE नी. बघू शकता पॅरेंट्सच्या वेळेस जो E आहे तो रिप्लेस करायचा आहे आपल्याला OATE नी. बघू शकता E इज रिप्लेस बाय OATE. E ला रिप्लेस करायचं आपल्याला OATE नी आणि याचं नेमिंग होऊन जाईल इथॅनोएट. तर बघू शकता मिथिल इथॅनोएट हे असेल आययुपीएसी नेमिंग फॉर द कंपाऊंड. आणखी एक्झाम्पल घेऊ आपण. सो फर्स्ट बघू शकता जो कार्बन ऍटम अटॅच होता O सोबत त्याला घेतला आपण ऍज अ सबस्टिट्यूट आणि जो अटॅच होता CH3 C डबल बॉन्ड O सोबत त्याला घेतला आपण ऍज अ मेन पॅरेंट. बघू शकता नेक्स्ट एक्झाम्पल बघू शकतो आपण. नेक्स्ट एक्झाम्पल असणार आपलं CH3 C डबल बॉन्ड O बॉन्डेड विथ O CH2 CH3. आता बघू शकता तुम्हाला O ज्या साइडने अटॅच आहे त्या साइडने नंबर ऑफ कार्बन ऍटम्स आपल्याला ग्रेटर दिसत असतील बिकॉज या साइडने आपल्याला 1, 2 and 3 कार्बन ऍटम्स. तर जर आपण C डबल बॉन्ड O सोबत अटॅच बघितला तर नंबर ऑफ कार्बन ऍटम्स आहे 1 and 2. जरी इकडे नंबर ऑफ कार्बन ऍटम्स ग्रेटर असतील तरी आपण याला घेऊ ऍज अ सबस्टिट्यूट. नंबर ऑफ कार्बन ऍटम्स वर डिपेंड नसेल सबस्टिट्यूट तर तो डिपेंड असेल C डबल बॉन्ड O सोबत जो कार्बन ऍटम अटॅच आहे त्यावर. तर बघू शकता C डबल बॉन्ड O सोबत जो कार्बन ऍटम अटॅच आहे इथे 2 कार्बन्स प्रेझेंट असतील, एक C डबल बॉन्ड O चा आणि एक CH3 चा. तर याला घेऊ आपण ऍज अ पॅरेंट आणि ह्या साइडला घेऊ ऍज अ आपण सबस्टिट्यूट. तर सबस्टिट्यूटचं नेमिंग लिहिताना आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की नंबर ऑफ कार्बन ऍटम्स असेल 1, 2 and 3. 3 नंबर ऑफ कार्बन ऍटम्स असेल तर अल्किल ग्रुप मध्ये आपण लिहूया प्रोपिल. बघू शकता अल्किल ग्रुप मध्ये असेल प्रोपिल. त्यानंतर C डबल बॉन्ड O CH3 मीन्स 2 कार्बन ऍटम्स आहे. 2 कार्बन ऍटम असेल तर बघू शकता प्रोपिल. त्यानंतर 2 कार्बन ऍटम्स असेल तर इथेन. E इज रिप्लेस बाय OATE. सो नेमिंग होऊन जाईल प्रोपिल इथॅनोएट. सो नेमिंग असेल प्रोपिल इथॅनोएट. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल बघू शकतो आपण आणखी. थर्ड एक्झाम्पल बघून घेऊ. CH2 C डबल बॉन्ड O CH2 CH3. तर बघू शकता आता इथे आपण एक्झाम्पल घेतलेलं आहे. यामध्ये आपण बघू सबस्टिट्यूट मध्ये नंबर ऑफ कार्बन ऍटम्स. सबस्टिट्यूट असेल आपल्याला O साइडनी तर नंबर ऑफ कार्बन ऍटम्स असतील 2 नंबर ऑफ कार्बन ऍटम्स असेल तर याचा जो अल्किल ग्रुप असेल 2 कार्बन्स वाला अल्किल ग्रुप असेल इथिल. बघू शकता 1 कार्बन ऍटम असेल मिथाइल, 2 कार्बन ऍटम्स असतील तर इथाइल, 3 कार्बन ऍटम्स असतील तर प्रोपाइल. त्यानंतर बघू शकता C डबल बॉन्ड O CH2 CH3. बघू शकता C डबल बॉन्ड O CH2 CH3 आहे आणि या ग्रुपला मध्ये नंबर ऑफ कार्बन ऍटम्स आहेत 3.
3 नंबर ऑफ कार्बन आयटम्स असेल तर आपण लिहू प्रोपॅन. बघू शकता 1, 2 and 3, 1, 2 and 3 जो सी डबल बॉन्ड ओ आहे, जो इस्टरचा ग्रुप आहे त्यामध्ये सुद्धा प्रेझेंट आहे कार्बन ऍटम. सो 1, 2 and 3 कार्बन ऍटम्स असतील तर नेमिंग झालं प्रोपॅन आणि ई इज रिप्लेस बाय OATE. सो नेमिंग असेल इथिल प्रोपॅनोएट. नंतर नेक्स्ट एक्झाम्पल बघू शकतो आपण. आणखी एक्झाम्पल घेऊ शकतो आपण. CH3 सी डबल बॉन्ड ओ सी डबल बॉन्ड ओ CH3. तर या साईडने बघू शकता आता CH3 याचा घेतला आपण सबस्टिट्यूट, जो अटॅच असेल O ला. एक कार्बन आयटम प्रेझेंट आहे तर असेल मिथाईल. बघू शकता या साईडले प्रेझेंट असेल सबस्टिट्यूट जो O सोबत अटॅच असेल आणि 1 कार्बन आयटम आहे तर मिथाईल. या साईडने बघू शकता 2 कार्बन आयटम्स प्रेझेंट आहे. 2 कार्बन आयटम्स प्रेझेंट असेल तर आला इथेन. इथेन मधला ई रिप्लेस करायचा आपल्याला OATE नी. इथेन मधला ई रिप्लेस करायचा आपल्याला OATE नी. सो नेमिंग झालं मिथिल इथॅनोएट. बघू शकता. नेक्स्ट एक्झाम्पल बघू शकतो आपण. एक्झाम्पल असेल H बॉन्डेड विथ सी डबल बॉन्ड O बॉन्डेड विथ O CH3. तर बघू शकता या साईडला O अटॅच आहे. सो O ज्या साईडला अटॅच असेल त्या साईडने असेल सबस्टिट्यूट, दॅट इज CH3 झाला सबस्टिट्यूट. CH3 याचा सबस्टिट्यूट घेतला तर नेमिंग होऊन जाईल मिथाईल. त्यानंतर बघू शकता सी डबल बॉन्ड O सोबत ओनली अटॅच आहे हायड्रोजन. सो इथे नंबर ऑफ कार्बन आयटम्स असतील ओनली 1 आणि ओनली 1 कार्बन आयटम असेल तर आलेला आहे मिथॅन. आणि ई ला रिप्लेस करायचं आपल्याला. बघू शकता ई ला रिप्लेस करायचं आपल्याला OATE नी. तर बघू शकता मिथिल मिथॅनोएट. बघू शकता इकडे नंबर ऑफ कार्बन आयटम्स, कार्बनची जी चेन आहे त्यामध्ये ओनली अटॅच असेल हायड्रोजन, तर एक नंबर ऑफ कार्बन आयटम्स आला 1. सो नेमिंग आलं मिथॅन. त्यानंतर ई ला रिप्लेस केला आपण OATE नी बिकॉज प्रेझेंट होता ईस्टर्न ग्रुप. या साईडला CH3 याचा सबस्टिट्यूट, सो आलेला आहे मिथिल. त्यानंतर बघू शकता यामध्ये बघू शकता नेक्स्ट एक्झाम्पल OCH3 असेल. त्यानंतर बघू शकता सी डबल बॉन्ड O CH2 CH3 नंबर ऑफ कार्बन आयटम्स 1, 2 and 3 आणि जो सबस्टिट्यूट आहे त्यामध्ये नंबर ऑफ कार्बन आयटम्स असेल 1. सो नेमिंग आलं मिथिल. त्यानंतर या साईडने बघू शकता सी डबल बॉन्ड O ज्या साईडने आहे 1, 2 and 3 कार्बन आयटम्स आहे. 3 कार्बन आयटम्स आहे तर आलं प्रोपॅन. ई ला रिप्लेस करायचं आपल्याला OATE नी. सो हे असेल IUPAC नेमिंग फॉर द ईस्टर ग्रुप. तर बघू शकता तुम्ही एक्झाम्पल्स आपण घेतलेले आहे फॉर ईस्टर ग्रुप आणि येथे आपले एंड होतात IUPAC नेमिंग. ऑल द फंक्शनल ग्रुप आपण कव्हर केलेले आहे फॉर द IUPAC नेमिंग. यानंतर आपण बघू कॉमन नेम्स आणि केमिकल रिएक्शन्स. सो बघू शकता